ओम साईराम. अश्विनी लेडीज टेलर मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण करणार आहोत 34 साईजचं प्रिन्स कट पेपर आणि ब्लाउज कटिंग एकाच व्हिडिओ मध्ये. तर 10 किंवा 12 मिनिटांमध्ये मी तुम्हाला पेपर कटिंग आणि ब्लाउज कटिंग करून दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर आपण ब्लाउजची मापे समजून घेऊया, त्यानंतर ब्लाउज कटिंग करूया. ओके, चला. 34 साईज प्रिन्स कट ब्लाउजची मापे पुढील प्रमाणे. तर बघा, पूर्ण उंची 13.5 आहे आपली, त्यामध्ये 1 इंच ऍड केले म्हणजे 14.5 घ्यायची आहे आपल्याला. आणि प्रिन्स कट असल्यामुळे फ्रंट साइडला आणखीन यामध्ये अर्धा इंच ऍड करायचं असतं, ते मी तुम्हाला पेपर कटिंग करताना सांगेल. ओके. त्यानंतर बघा, छाती 34, चौथीचा चौथा 8.5 प्लस 2 इंच म्हणजे 10.5 इंच. कंबर 30, 30चा चौथा आणि त्यामध्ये पहा 30चा चौथा काढला 7.5. त्यामध्ये पाठीचे टक्स असतात, त्यासाठी 1 इंच घेतले आणि परत 2 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 10.5 इंच. ओके. त्यानंतर हात उंची, हात रुंदी. आता हात रुंदीचं फक्त आपल्याला फिटिंग करताना माप लागणार आहे. तर हात रुंदी 4.5 आहे आणि हात उंची 10. तर आपली अस्तरची बाही आहे, यामध्ये 1 इंच ऍड करायचे, मी तुम्हाला बाही कटिंग करताना सांगेल पुढील. तर पुढचा गळा 6, मागचा गळा आवडीनुसार आहे, डीप आहे आणि पाठीमागे हुक सुद्धा आहे त्या ब्लाउजला. तर आवडीनुसार मी गळा काढलेला आहे. त्यानंतर पहा, शोल्डर 5.5 घेतले, मुंडा 6 घेतलाय, गळा रुंदी 2.5 घेतली आणि टक्स पॉइंट 4. तर खूप जणींना टक्स पॉइंट म्हणजे काय हे समजत नाही, तर मी तुम्हाला पेपर कटिंग करताना सांगेल. टक्स पॉइंट प्रिन्सेस कटला पुढचा जो कट असतो, प्रिन्स कट म्हणतात आपण त्याला, तो हा टक्स पॉइंट आहे 4 वरती, म्हणजे टक्सची रुंदी आणि उंची सुद्धा 4 आहे. ओके. तर अशा पद्धतीने 34 साईज प्रिन्स कटची ब्लाउजची मापे आहेत. तर आता आपण पेपर कटिंग करायला घेऊया. तर बघू शकता, आपण पाठीमागचा भाग काढणार आहोत आता. त्यासाठी मी घेतलेला आहे सिंगल पेपर. तर पूर्ण उंची 13.5 आहे, त्यामध्ये मी 1 इंच मिळून 14.5 वरती खूण केली. शोल्डर 5.5 घेतलं, गळा रुंदी 2.5 घेतली आणि शोल्डर पासून खाली 6 इंच मुंड्याचं माप टाकलं आणि सरळ रेषा मारून घेतली. त्यानंतर पहा, इथं पण मुंड्याचं माप टाकायचं म्हणजे आपल्याला आडवं माप टाकायला सोपं जातं. तर इथं टाकायचं छातीचा चौथा 8.5 आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन 2 इंच. ओके. तर आता काय करायचं, मुंड्याची जी माप टाकलं होतं आपण तिथपर्यंत ही आडवी रेषा माप म्हणजे अशी मोजून घ्यायची, हे पहा अशी. ओके. तर त्यानंतर बघा, आता आपल्याला काय करायचंय, इथं कमरेचा चौथा टाकायचा आहे. तर पाठीचा भाग काढतोय आपण, त्यानंतर पुढचा काढणार आहोत. तर पहा, कमरेचा चौथा, पाठीच्या टक्ससाठी 1 इंच घ्यायचं असतं आणि शिलाई मार्जिन 2 इंच असं. त्यानंतर ही सरळ रेषा आडवी मारून घ्यायची. ओके. त्यानंतर जे आपलं शिलाई मार्जिन आहे 2-2 इंच, तिथं पण अशा 2 रेषा मारून घ्यायच्या. तर एकदम सोप्या पद्धतीने दाखवते मैत्रिणींनो. तर पहा, ही पण रेषा मारून दाखवते म्हणजे शिलाई मार्जिन आपलं 2 इंच तुम्हाला लगेच ओळखू येईल. ओके. त्यानंतर पहा, इथं पाठीच्या टक्ससाठी 4 इंच घ्यायचे आणि उंची पण आपल्याला टक्सची 4 इंच घ्यायची आहे आणि इथं अर्धा इंच, ही अर्धा इंच आणि असा टक्स मारायचा असतो आपल्याला ब्लाउज पिसावरची अशी शिलाई मारायची. त्यानंतर पहा, इथं आपण टाकायचंय तिरकं 1.5 इंच. ओके. तिरके टाकायचे आहे मुंड्याला आकार देण्यासाठी. तर मुंड्याचा सेंटर काढूया आता आपण. त्यानंतर इथून असं आपल्याला पाठीमागील मुंड्याचा आकार द्यायचा आहे, हे पहा असा. ओके. त्यानंतर गळा रुंदी पहा, तिथं आपल्याला पाठीमागचा, आता मी इथं आवडीनुसार गळा सांगितला होता, तर मी गळा घेणार आहे 10 इंच, त्यामध्ये अर्धा इंच 10.5. तर 2.5 गळा रुंदी टाकते आणि ही रेषा गळ्याची मारून घेते. आता इथं मला गळा डिझाईनचं काढायचं, ते मी तुम्हाला नंतर सांगते. तर पहा, आता आपण हे आखून झालंय, कटिंग करूया. तर शोल्डर उतार असतो पहा इथं, तर मी ते शोल्डर उतार टाकलेला नाहीये, पण तुम्हाला दाखवते मी इथं, कारण माझं शोल्डर उतरत नाही त्यामुळे मी टाकलेलं नाही, पण तुम्हाला दाखवते. शोल्डर उतरत असेल तर हे अर्धा इंच माप टाकायचं आणि हे कटिंग करून घ्यायचं, पण मी हे कटिंग करणार नाही, आता दाखवलं फक्त. त्यानंतर आपण आता हे कटिंग करून घेऊया. ओके. तर आता इथं आपण मटका गळा काढूया. असा मस्त असा आकार द्यायचा आहे, हे पहा असा. आता हे आपण गळा कटिंग करून घेऊया. इथं तुम्ही कोणत्याही प्रकारचा गळा काढू शकता. ओके. तर पाठीमागील भाग रेडी झालेला आहे आता आपला. आता अजून एक सिंगल पेपर घ्यायचा आहे
आता इथं आपण अर्धा इंचाची पट्टी काढत असतो प्रिन्सेसला, पण इथं माझं हुक लुक नाहीये, त्यामुळे पहा मी डायरेक्ट टाकलेला आहे. इथं शोल्डरची खूण करायची आणि इथं गळा रुंदी, इथं छातीचा चौथा आणि उंचीमध्ये. तर आता इथं उंचीमध्ये आपल्याला अर्धा इंच अजून ऍड करायचंय, तर ते मी तुम्हाला व्यवस्थित सांगते. पहा पूर्ण उंची आपली 14.5 घेतली होती मागच्या भागाला, तर आता इथं अर्धा इंच वाढवायची पुढच्या भागाला. तर त्यानंतर बघा शोल्डर 5.5, गळा रुंदी 2.5. ओके, तर पुढचा गळा टाकायचा आहे आपल्याला 6, त्यामध्ये अर्धा इंच 6.5. त्यानंतर हे माप टाकायचं आणि आता पहा मुंड्याचं पण मी माप जसं आहे तसं आखून घेतलेलं आहे सगळीकडून, जसं आपण मागेल टाकलं त्याच पद्धतीने. आता हे कमरेचा चौथा टाकलाय, आता इथं मी 2 इंच घेते, त्यानंतर इथं पण 2 इंच घेते. हे पहा असं. त्यानंतर मी आता जी शिलाई मार्जिनची रेषा आहे ती आताच मारत नाही, कमरेची जी आडवी आहे ती मारते. हे पहा अशा 3 खुणा आहेत, हे मी मारणार नाही आताच. त्यानंतर बघा गळा टाकलाय मी, गळा रुंदी आणि गळा आपण आखून घेऊया. आता इथं माझा हा पण पुढचा गळा पण डिझाईनचा आहे, तर मी पुढे काढून दाखवते तुम्हाला. आता आपण मुंडा टाकूया. तर मुंड्याचं माप पुढच्या टाकायचं 1 इंचावरती, सेंटर काढून घ्यायचा आणि पुढच्या मुंड्याला असा आकार द्यायचा. ओके, हे पहा असं तिरकं माप टाकले 1 इंच. त्यानंतर आता पहा इथं काय करायचंय आपल्याला, जे मी तुम्हाला सांगितलं होतं टक्स पॉइंट, तर तो टाकायचा इथं 4 आणि टक्सची उंची सुद्धा 4 इंच. तर ही सरळ रेषा मारून घ्यायची 4 इंचापर्यंत आणि हे 2 इंच घेतलंय आपण, ते इथं खूण करून घ्यायची. ओके, त्यानंतर इथं अर्धा इंच घ्यायचंय आणि इथून आता आपल्याला असा आकार द्यायचा आहे. तर बघू शकतो तुम्ही आता, हे पहा असा आकार द्यायचा आहे. ओके, हा प्रिन्सेसचा आकार असतो. त्यानंतर पहा इथं 2 इंचापर्यंत असा आकार द्यायचा आहे, लक्षात घ्या. तर ह्या आकाराची प्रॅक्टिस करा मैत्रिणींनो. ओके, त्यानंतर बघा हे 2 इंच आपल्याला कट करून टाकायचंय. ओके, तर हे जे अर्धा इंच आपण इथे घेतलं होतं ते कमी पडणार म्हणून इथं अर्धा इंच वाढवले. ओके, तर आता ह्या 2 रेषा 2-2 इंच आहे शिलाई मार्जिन, ते मी तुम्हाला रेष मारून आखून दाखवते. ओके, त्यानंतर पहा आता काय करायचं, पाठीमागील भाग घ्यायचा, मुंड्याचा हा भाग घ्यायचा, इथं ठेवायचा यावरती आणि जे खाली जास्त आहे ते असं खूण करून घ्यायची आणि या पॉइंट पर्यंत तिरकी रेषा मारून घ्यायची. आता हे माप मोजायचं आपल्याला. हे पहा हे माप मोजायचं, अर्धा इंच भरतं आणि इथे 1 अर्धा इंचावरती खूण करायची आणि इथून इथपर्यंत तिरकी रेषा मारून घ्यायची. व्यवस्थित बघा तिरकी रेषा मी कुठून कशा मारलेल्या आहेत. तर आता ह्या शोल्डर उतार आहे, हे पहा मी आखून दाखवते. आता इथं आपण हे कटिंग करून घेऊया, पानगळा काढूया नंतर. तर मुंडा कट करते मी. ओके, त्यानंतर आता बघा हा आकार कट करूया आपण प्रिन्सेसचा. त्यानंतर हा आकार जे 2 इंचचा आहे आपलं ते कटिंग करून टाकूया, म्हणजे इथं आपला पफ छान येत असतो. आणि जे आपण 4 इंचचं माप टाकलं होतं तिथं असे छोटे छोटे कट मारून ठेवायचे. ओके, त्यानंतर पाहता आपण पानगळ्याला आकार देऊया. पुढच्या साईडला पानगळा काढते मी, प्रिन्सेस कट ब्लाउज आहे आपला हा. तर पहा असा आकार कट करायचा आहे. आणि आता हा पार्ट कसा कटिंग करते बघूया आपण. मस्त असं आपलं कटिंग होणार आहे ब्लाउज कटिंग, तर मैत्रिणींनो नक्की बघा. तर पहा हे पार्ट 2 आपले व्यवस्थित प्रिन्सेसचे निघालेले आहेत. तर हे बाजूला ठेवूया. आता आपण बाही कटिंग करूया. तर मला एका ताईची कमेंट्स होती की 10ची बाही काढून दाखवा. तर पहा आता मी 10चीच बाही काढते. तर पहा पूर्ण उंची 10 आहे, त्यामध्ये 1 इंच ऍड करायचं आहे. अस्तरची बाही आहे तर 11 इंच घ्यायचं आहे उंची, बाही उंची. त्यानंतर पहा छातीचा चौथा घ्यायचा आणि इथं प्रिन्सेसची बाही असल्यामुळे अर्धा इंच ऍड करायचं. त्यानंतर ही उंची पण टाकायची 11 इंच या बाजूकडून अशी. ओके, आणि हे जे आहेत रेषा त्या आपण समोरासमोर एकसारखे येतात त्या आपण मारून घेऊया. आता पहा बाहीची उंची खूप जास्त आहे, त्यामुळे इथं कॅप हाईट आपल्याला घ्यायची आहे 2.5 इंच. हे पहा इथं कॅप हाईट टाकायची आहे आणि इथून 1 इंच आतमध्ये घ्यायचं, इथं पण 1 इंच आतमध्ये घ्यायचं, त्यानंतर इथं पण 1 इंच आतमध्ये घ्यायचं. आता बघा इथपर्यंत 1 इंचापर्यंत सरळ रेषा मारायची आणि हे 1 इंचाचे पॉइंट आहेत ते असे तिरकी रेषा मारून जुळून घ्यायचे. ओके, त्यानंतर हे 1 इंच आहे ना खालच्या बाजूला कॅप हाईट पासून, तिथे अशी तिरकी रेषा मारून घ्यायची. ओके, तर आता ही तिरकी रेषा मारली त्याचा आपण सेंटर काढूया, म्हणजे बाहीला आकार द्यायला खूप सोपं जातं. तर पहा सेंटर काढला, खालच्या साईडला अर्धा आणि वरच्या साईडला अर्धा. त्यानंतर हा पहा हा मागील मुंड्याचा आकार द्यायचा बाहीचा, त्यानंतर पुढच्या मुंड्याचा. तर आकार व्यवस्थित बघा मैत्रिणींनो, आकार चुकता कामा नाही. तर आता हे आपलं बाही आखून झाली, आपण ही कटिंग करून घेऊया.
तर अगोदर पाठीमागील मुंड्याचा आकार कट करायचा बाहीचा आणि घडी उघडून व्यवस्थित बघा, घडी उघडून पुढील मुंड्याचा आकार कट करायचा आहे। हे पहा, असा खोलगट भाग येत असतो पुढच्या साईडला बाहीला। त्यानंतर बघा आता आपलं सर्व पेपर कटिंग झाले मैत्रिणींनो। आता आपण ब्लाउज पीस कटिंग करायला घेऊया। तर अगोदर आपण अस्तर कटिंग करूया। तर पहा, ओपन बाजू माझ्याकडे आहे, बंद बाजू समोर आहे, व्यवस्थित बघा। तर बंद बाजूवरती आपल्याला हा भाग ठेवायचा आहे असा, ओके। तर व्यवस्थित बघा कसं ठेवायचंय। त्यानंतर मला पुढचा पण भाग जो आहे प्रिन्सेसचा तो बंदच काढायचा, कारण मागील हुके आहेत या ब्लाउजला, हे पहा, ओके। तर बंद बाजूवरती हा पार्ट ठेवलाय, बाही मी इथं ठेवते अशी, ओके। त्यानंतर हा पार्ट इथे ठेवते प्रिन्सेस कटोरीचा आणि हे जर सर्व पार्ट जे आहेत ते असे आखून घ्यायचे चॉकनी, अस्तर बरोबर कटिंग करायचं, ओके। जसं आपण पेपर कटिंग केलं त्याच पद्धतीने अस्तर बरोबर सगळीकडून आखून घ्यायचं। तर आखून घेतलंय मी, आता बाजूला ठेवते आणि आता हे कटिंग करून घेते। तर सर्व मस्त असं कटिंग करायचं आहे आपल्याला। तर आता बघूया आपण हे बंद बाजूचे भाग जे होते गळे ते कसे दिसतायत, हे पहा, मस्त असा पुढचा पार्ट तयार झालाय। आता आपण मागचा पार्ट बघूया गळ्याचा, ओके। तर अशा पद्धतीने गळे निघालेले आहेत आपले। आता आपण ब्लाउज पीस कट करूया। तर पहा, दोन पार्ट आहेत आपले हे, तर ते मी वेगवेगळे करून घेते ब्लाउज पीसाचे। त्यानंतर बघा आता बाही डिझाईनची आहे इथं, तर व्यवस्थित अशी डिझाईन एकावरती एक ठेवायची आहे कपडा आणि यावरती बाही ठेवायची आहे अशी, हे पहा, अशी बाही ठेवायची व्यवस्थित आणि हे कटिंग करून घ्यायचं। आता जे ब्लाउज पीसाचा कपडा आहे तो थोडाफार जास्त असलं तरी चालतो, कारण ते कटिंग करून टाकायचं। तर आता हा पण भाग मला बंद बाजूचं म्हणजे बंद काढायचे। तर जे डिझाईनचं आहे ना ते मी पुढच्या साईडला घेणार आहे, हे पहा। आता इथं मी कटिंग करणार नाही, जे जास्त आहे कपडा तो व्यवस्थित कटिंग मध्ये होऊन जाईल। त्यानंतर बघा बॅक साईडचा पार्ट काढते मी, बंद बाजूवरतीच घडी घालते मी व्यवस्थित बघा, ओके। तर हा पार्ट काढून घेऊया आपण मटका गळ्याचा, हे पहा। त्यानंतर हा पण आपल्याला दोन पार्ट काढायचे असतात ना, त्यामुळे मी अशी घडी घातली आहे। तर असा बसत नाही म्हणून मी असा ठेवते आणि कटिंग करून घेते, ओके। तर अशा पद्धतीने आपलं सर्व कटिंग झालेलं आहे मैत्रिणींनो। तर व्हिडिओ कसा वाटला, ब्लाउज कटिंग, पेपर कटिंग, खूप म्हणजे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवलेलं आहे। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। तर सेम हेच पद्धत वापरायची आहे आपल्याला प्रिन्सेस कटला आणि प्रिन्सेस कट पेपर कटिंग ब्लाउज कटिंग करायचं आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे। थँक्यू सो मच, बाय।